नमस्कार। नारपार गिरगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी, सुमारे 49,000 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार। नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। वैरगंगा नरगंगा पाठोपाठ आता नारपार गिरगा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल PC रामकृष्ण यांनी मंजुरी दिली। नारपार गिरगा नदी खोऱ्यातून 10.64 TMC पाण्याचा वापर होणार आहे। तब्बल 49,516 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे। नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। 7,015 कोटींचा नारपार गिरगा नदीजोड प्रकल्प सरकारने मंजूर केला। त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्राला नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राणी प्रश्न सुटणार आहे। नारपार या नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरंगा तालुक्यातील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरगा नदीत टाकण्याची ही योजना आहे। यासाठी साधारणपणे 6,500 ते 7,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांना, तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव आदी तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यास मदत होणार आहे। दोन्ही जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला होणार। तर हा प्रकल्प सुमारे 7,015 कोटींचा रुपयांचा असून तो राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। धुळे जिल्ह्यातील काही भागांना सुद्धा याचा लाभ होणार आहे। यामुळे साधारणतः 2.5 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढवण्यास मदत होणार आहे। नाशिकातील पेठ, सुरगाणा या तालुक्यातील नारपार या पश्चिम वाहिनी नदींचे वाया जाणारे पाणी उपसा करून पूर्वेकडच्या नदीच्या गिरगा उपखोऱ्यात आणले जाणार आहे। त्यामुळे या भागातील शेती आणि पिकांच्या पाण्याच्या समस्या दूर होतील। नारपार गिरगा नदीजोड प्रकल्प आणि वैरगंगा नदीजोड प्रकल्प असे कित्येक प्रकल्प मविया सरकारच्या काळात बंद पडले होते। ते आता महायुती सरकारने पूर्ण जोमाने पुन्हा सुरू केले आहेत। राज्यातील पाण्याचा तुटवडा असलेल्या नदीखोऱ्यात मूलभूत आणि जास्तीचे पाणी असल्याने नदींतून पाणी वळवण्याची संकल्पना 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने मांडली होती। आज याला अनुसरून महाराष्ट्रातील सगळी शिवारे पाणीयुक्त करून राज्याचा दुष्काळमुक्त करणे हा महायुती सरकारचे ध्येय आहे। तर यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।